हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथे सकाळ सकाळ दीपकला कामाला लावलेली मी बाल्कनीमध्ये ना आम्ही दोरी बांधून ठेवलेली, कारण का कपडे सुकण्यासाठी कपडे खूप सारे पडलेले शिफ्टिंगच्या टायमिंगला। मशीन मॅन्युअली फक्त आम्हाला करायला लागत होतं आणि मला मॅन्युअली एवढं जमत पण नव्हतं, कारण का ॲटोमॅटिक होती त्याच्यामुळे। आणि मग कपडे स्टेप बाय स्टेप धुवायला लागायचे, कारण का आधी जिथे मी राहायचे ना तिथे मस्तपैकी ग्रिल वगैरे होती, त्याच्यामुळे नीट दोरी वगैरे बांधता यायची। इथे ना ग्रिल ना असं बांधता पण येत नाही, फक्त आपल्याला जे तुम्हाला रॉड दिसतात विंडोचे तिथेच बांधावं लागायचं। सो तात्पुरतं बांधलेलं आम्ही, आणि डेलीचे कपडे आमचे एवढे निघत नाहीत, त्याच्यामुळे आता काय एवढी बांधायची जरूरत नाही आहे आम्हाला। कधी लागलं तर आम्ही डीमार्टमधून ती ॲडजस्टवाली असते ती लावू असा विचार केलाय म्हणजे तेच लावणार आहे। आणि आता थोडा दीपक आहे ते बाल्कनी अरेंज करतोय, म्हणजे सगळा मेस पडलेला सगळं अजून जिथे ठेवायचं आहे, आणि सगळा सामान इकडे तिकडेच आहे, त्याच्यामुळे जसं होईल तसं हळूहळू चालू होतं। पिल्लू पण उठलेली आमची, सो पिल्लू आणि कुकी फिरतायत इकडे तिकडे। आणि कसं होतं की कुकी असली की पिल्लूला बघावं लागतं, नाही तर पिल्लू आहे ती आमची कुकीकडे धावत सुटते। आणि सगळं झाल्यावरती आता आम्ही चहा बिस्किट वगैरे खाऊ, पिल्लूला दूध दिलंय, म्हणजे दूध घेतलंय थोडंसं, आणि ते डाएटवालं बिस्किट असतं ते डीप करून तिला देते। आणि हे वॉर्ड्रॉप आहे जिथे माझं मंदिर आहे ठेवलेलं, त्याच्या खालचं हे वॉर्ड्रॉप आहे छोटंसं, वॉर्ड्रॉप कबर्ड बोलू शकता तुम्ही। तर ते आहे, तर ते एवढं मेस पडलेलं, म्हणजे फक्त सामान बॉक्समधलं काढलं आणि तिथे ठेवलं। म्हणजे आता मी बॉक्सेस आम्ही स्वतः पॅक केलेले, त्याच्यावरती असं लिहिलेलं फिश टँक टेबल किंवा वॉर्ड्रॉप, कपडे, किचनचं सामान, असं सगळं म्हणजे लिहिलेलं स्पेसिफिक गोष्ट कुठली आहे ते बॉक्स। आणि जेव्हा ते खाली करायचे होते ना तेव्हा फक्त ते बॉक्स घ्यायचं, ओपन केलं आणि तिथे टाकलं, असं केलेलं आम्ही। तर तुम्हाला दिसतच असेल कसं टाकलेलं ते सगळं। आणि आता हे सगळं मला नीट अरेंज करायचं होतं, ज्याचं जे वस्तू आहे ते त्या जागी ठेवायची होती नीट, म्हणजे वस्तू शोधताना हवे असेल तेव्हा आपल्याला नीट कळेल की बाबा ही वस्तू इथे, आणि असं नीट काढता येईल। त्याच्यामुळे माझी सगळी ही अरेंजमेंट चालू होती। मी ठरवूनच ठेवलेलं की आज मला काही करून हे लावायचंच होतं। सलग 3-4 दिवस माझ्या माइंडमध्ये होतं हे करायचं, पण मला टाईम नव्हता भेटत, सो त्याच्यामुळे मी हे करत होती। आणि जेव्हा मी सगळा पसारा काढते तेव्हा आमची कुकी तिथे हजर होते। जेव्हा पसारा निघतो तेव्हा कुकीला काय ना काहीतरी तिथे शोधायला यायलाच लागतं। आणि ते पिल्लू आहे आमचं खाऊन वगैरे झालेलं, त्याच्यानंतर मी करत होती। सो पिल्लूला पण मी थोडंसं दिलेलं काहीतरी, असं पेज होता, बुक होता, त्याच्यामध्ये ते पेज होतं ते तिला दिलेलं खेळायला, कारण का ती पण हे ते चालू होतं। आणि फायनली माझं हे लावून झालंय। वरती मी सगळं असं एकदम छोटंसंच ठेवलंय, जास्त काही ठेवलं नाही। चार्जर ठेवलेत आणि देवाचं थोडंसं सामान ठेवलंय, हळदी कुंकाचं, धूप वगैरे असं जे मला लागतं डेली तेच ठेवलंय, बाकीचं मी काही ठेवलं नाही। आणि खालचं असं नॉर्मली अरेंज करून ठेवलंय। पिल्लू आणि पिल्लूचे बाबा माझी मजा बघत होते मी काय करते। आणि आता मला फायनली बेडरूमचं कबर्ड पण ऑर्गनाईज करायचं, नीट सगळा पसारा पडतात। हे 2 बास्केट बघताय, ह्याच्यात पण सगळे कपडे आहेत, त्याच्यात अंथरुणं ठेवून दिलेत, इकडे कपडे, सगळीकडे नुसते कपडेच झालेत। बेडरूम म्हटलं की नुसते कपडे। आणि ते करण्याला घेत होती तितक्यात आमच्या बाजूचा नेबर आहे हर्षदीप, तो आलेला खेळायला। हल्ली आता छोटी मुलं आमच्याकडे येतच जातात, खालच्या फ्लोअरचे वरच्या फ्लोअरचे असे येतच राहतात, कारण का मोस्टली करून ना ते कुकीसाठी येतात, पिल्लूसाठी कमी आणि कुकीसाठी येतात। पण आमची कुकी तशी नाही आहे, पटकन ती अटॅच नाही होत, थोडासा टाईम लागतो तिला माणसांमध्ये मिक्सअप व्हायला, म्हणजे अननोन पर्सनसोबत मिक्सअप व्हायला। सो इथे पिल्लू आहे ती आमची त्याच्याजवळ गप्पा मारत होती, तिच्या लँग्वेजमध्ये त्याच्याजवळ काय बोलत होती। हा जो हर्षदीप आहे आमच्या समोरच राहतो आणि त्याचं येणं जाणं चालूच असतं। तेवढं पिल्लूला पण थोडं बरं वाटतं, छोटे मुलं येतात खेळतात, तिला पण जरा बरं वाटतं। ती जेवढी मोठ्यांजवळ बोलत नाही ना तेवढं ती छोट्या मुलांजवळ जास्त बोलते, तुम्ही ऐकतच असाल। इथे ना, आणि इथे सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, नुसतं बिस्किट खाल्लंय, बिस्किट नाही
हां बिस्किट खाल्लेलं आणि दीपकचा फास्टिंग होता. सो मॅगी केलेली मी मला. सो ही मॅगी मी सगळं माझ्याकडे असतात ना, मला इप्पी मॅगी आवडते, मला मेरी मॅगी एवढी नाही आवडत. सो जेवढे माझ्याकडे मसाले होते ते टाकले, म्हणजे जे मिक्स अप बोलतात ते सॉसेस होते ते टाकले, ते सगळे ॲड केले आणि थोडंसं चीज टाकलं. मी आधी ना शिवरात्रीचा फास्टिंग करायची, पण आत्ता हल्ली नाही करत. एकदा मी केलेला, मला आठवतं बॅचलर्स रूममध्ये आम्ही राहायचो आणि मम्मी आलेली आणि तेव्हा दिवसभर काय खाल्लं नव्हतं आणि सकाळी मला फास्ट सोडायचा होता आणि त्या टायमिंगला मला चक्कर आलेली, दिवसभर न खाता काही चक्कर आलेली. तेव्हापासून मी फास्टिंग करतच नाही. करते पण कसं सकाळी फास्टिंग करून संध्याकाळी सोडायचं असेल ना तर तो वालाच करते. होल डेवाला असतो तो माझ्याने झेपत नाही जरा पण. आणि आता तर पॉसिबलच नाही पिल्लूमुळे, कारण का पिल्लूला अजून पण मी फीड करते, त्याच्यामुळे आता पॉसिबलच नाही. मला पोट भरून खाल्लंच पाहिजे. आणि आता सगळं झाल्यानंतर मी वॉर्डरोब लावून घेत होती आमचं, कारण का कपडे मी पाउचेस होते ते कसे पण ठेवून दिलेले. मी असे कपडे ओपन न ठेवत कबर्डमध्ये, असे सगळे पाउच आणि नाहीतर स्टोरेज भेटतात आपल्याला ऑनलाईन, तर त्याच्यामध्ये नीट ऑर्गनाईज करून ठेवते, म्हणजे ते काढायला पण इझी पडतं आणि क्लीन करायला पण इझी पडतं. आणि डस्ट मेन म्हणजे बसत नाही. आमच्या इथे खूप सारी डस्ट आहे, आधी राहायची तिथे पण डस्ट होती आणि इथे पण डस्टच आहे, कारण का जिकडे तिकडे जावं तिथे कन्स्ट्रक्शनची कामं चालूच असतात त्याच्यामुळे. आणि आता मी पहिलं दीपकचं कबर्ड लावून घेते, कारण का त्याचंच बाहेर येणं जाणं होतं, ऑफिसला जा ते जा, त्याच्यामुळे बाकीचं राहिलं तरी चालेल, त्याच्यामुळे मी पहिलं त्याचं लावून घेईल असा विचार केला. कारण का पिल्लू झोपलेली, जर ती उठली तर मग माझं मी नंतर लावू शकते, त्याच्यामुळे पहिलं मी त्याचा लावून घेते, म्हणजे त्याला कपडे नीट भेटतील. ऑफिसला जातो, खाली जातो कुठे, त्याच्यामुळे त्याचे कपडे पहिले लावून घेईल म्हटलं, म्हणून पहिलं मी त्याचं करायला घेतलं. त्याचं पण मी असं ऑर्गनायझरमध्येच ठेवून देते नीट. त्याला ओपन ठेवलेत मी, ते माझे पाउचेसमध्ये ठेवते, कारण का त्याला चैन ओपन करा, शोधा, ते कंटाळा येतो, त्याच्यामुळे मी हे स्पेसिफिक त्याच्यासाठीच घेतलेले. आणि फायनली माझं सगळं लावून झालं. हे वरचा सेक्शन आहे ना ते माझं आहे, ह्याच्यात सगळ्या साऱ्या जीन्सच आहेत. बस माझ्याकडे एवढ्या साऱ्या जीन्स आहेत ना, तेव्हा मला कळलं की किती साऱ्या जीन्स आहेत. आणि हे सगळं दीपकचं आहे. हे आहे ते असे जे नॉर्मल कपडे, वन पीस, फ्रॉक वगैरे ते आहेत. आणि ह्याच्यात बेडशीट आहे, पिलो कवर आहेत, ह्याच्यात पण बेडशीट आणि पिलो कवर आहे, दोन्ही ह्याच्यात बेडशीट आणि पिलो कवर आहेत. आणि खाली आहे ते दीपकचे ट्रेडिशनल कपडे आहेत. मला आहे ना बेडशीट, कर्टन ह्या ना खूप आवडतात. आणि कुकी इथे बसले, तिचं दिलं आहे तरी पण ती इथे खायला बसली आहे माझं. आणि पिल्लूनी शिशी केलेली, सो तिचं डायपर आम्ही चेंज केलं आणि तिला परत दीपक घेऊन येत होता चालत, सो त्याची मी थोडीशी व्हिडिओ शूट केलेली. आणि आता तिचं ती खेळेल. हां, आणि परत मी हॅलो हाय. तर जस्ट पिल्लूचे बाबा ऑफिसला गेलेत आणि आता मी फ्री झाली आहे, म्हणजे ऑलमोस्ट कामं वगैरे सगळे झालेत आणि आता बसलो आहे आम्ही दोघी फायनली. नॉर्मल आता फक्त पिल्लूचा कुकर वगैरे लावायचा आहे, ते तुम्हाला माहितीच आहे. संध्याकाळचं माझं काम तेवढंच असतं, बस बाकी काही नाही. आज माझी भरपूर सारी कामं झाली, म्हणजे कबर्ड लावून घेतलेत दोन्ही. आता उद्या पिल्लूचं कबर्ड लावायचं आहे, नीट अरेंज करायचं आहे. मी दाखवेल तुम्हाला की मी पिल्लूचं कबर्ड कसं अरेंज केलं आहे ते, म्हणजे जे ड्रॉवर्स असतात ना त्याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे सगळं. आणि ते एक दुसरं एक आहे त्याच्यात ठेवलेलं आहे, ते कसं ठेवलं आहे ते मी तुम्हाला दाखवेल उद्या. आणि आता पिल्लूला लावून दिलेत सॉंग्स. आता ऑलमोस्ट पिल्लू आमची झोपेलच 7 नाही तर 7:30पर्यंत, अजून तर खूप टाईम आहे. आता तिला बनाना फीड करेल. आणि आमच्या टकलू बघा कशा बघतोय. इथे खाली माणसं फिरतायत दिसत आहेत ना इथे, तर त्यांना आवाज देते इथून. जसे काही तिच्या आवाजाने ती माणसं येणार आहे, त्यांना आवाज देते.
शी हा बघा पोलगा बघा आमचा दुकान बसून आता पण मी मॅगीच खाणार आहे. दीपकचा फास्ट होता त्याच्यामुळे तो खाऊन नाही गेलेला. काय खाऊन म्हणजे टिफिनच घेऊन नाही गेला. त्याच्या ऑफिसमध्ये आज ह्युमन्स डे सेलिब्रेशन आहे त्याच्यामुळे तिथे स्नॅक्स वगैरे असेलच फास्टिंगचं. सो त्याच्यामुळे तो नाही घेऊन गेला. सो आता फक्त मला मॅगी करायची. पिल्लू इथे खेळते आणि आता मॅगी करेल, पिल्लूला रेडी करेल. आता ऑलमोस्ट 10 वाजले. हां 10 वाजले. आज मी पहिल्यांदा 10 वाजता जेवेल, म्हणजे दीपक नसताना. दीपक जेव्हा घरी असतो तेव्हा मला आवरायला उशीर होतो, कारण का आम्ही खाली जातो, थोडं गप्पा मारतो, थोडे असेच टाईमपास बसलेलो असतो पिल्लूसोबत टाईमपास करत, त्याच्यामुळे तो टाईम निघून जातो. आणि आत्ता मी मला मॅगी करते. पिल्लूची दूध बॉटल पण धुवायची, कारण का 2 छोट्या आहेत आणि 1 मोठी आहे. रात्री झोपताना मी तिला मोठ्या बॉटलमधनं फीड करते त्याच्यामुळे. आणि ना मला सजेस्ट केलेली बिफोर नॅपी डायपर रॅशेस क्रीम सजेस्ट केलेली सबस्क्रायबर्सनी. 2 सबस्क्रायबर्सनी मला सजेस्ट केलेली बिफोर नॅपीची क्रीम. एक सेकंड. सजेस्ट केलेली बिफोर नॅपीची क्रीम. मी ना ती ऑलमोस्ट 1 वीक झाला यूज करते, पण खरं सांगते एकदम मस्त क्रीम आहे. जरा पण म्हणजे आता ती सपोज तिचं डायपर फुल झालं आणि मी चेंज करते ना, तर कधी कधी कसं व्हायचं, जी मी हिमालयाची यूज करायची ती, तर तिचे डायपर काढलं ना तर तेवढा सेक्शन आहे ना, आम्ही असं हात लावून बघितलं ना तरी तो ओला असायचा. पण ती बिफोर नॅपीवाली जी मी क्रीम तिला यूज केली ना, तर त्याच्याने आहे ना जरा पण तो जो पोर्शन आहे ना, आपण जिथे क्रीम अप्लाय करतो तिथे जरा पण ओलावापणा असतो ना, तो जरा पण नाही आहे, पुरा ड्रायनेस आहे. त्याच्यामुळे मी पण तुम्हाला सजेस्ट करेल, जर तुम्हाला माहिती नसेल आणि तुम्ही हिमालयाची क्रीम यूज करत असेल, हे बघा क्लॅप करते, आणि तर तुम्ही पण बिफोर नॅपीवालीच क्रीम यूज करा. आणि माझ्या केसांचा अवतार बघा, उद्यापासून माझे केस नीट दिसतील तुम्हाला, कारण का ना खूप सारं आवरून ना केसात इतकी सारी डस्ट बसले ना. आज धुवेल म्हटलेलं, काल परवाच्या दिवशी धुतलेलं, आज धुवेल म्हटलं, पण आज मला टाईम नाही भेटला. लाईट गेलेली, पिल्लू झोपली नव्हती, त्याच्यामुळे पुरा टाईम माझा तसाच निघून गेला आणि ते नीट प्रॉपर सुकले नसते, परत असेच गुंडाळून वरती बांधले. त्याच्यामुळे आता उद्या नीट धुवेल केस. सो तुम्ही पण, मी सांगते तुम्हाला सजेस्ट करेल की बिफोर नॅपीची तुम्ही क्रीम सजेस्ट करा. मी आहे ना इथे ना तुम्हाला छोटासा पिक टाकेल त्या क्रीमचा, जर तुम्हाला जर माहिती असेल. माहिती नसेल तर, ज्यांना माहिती असेल त्यांना तर माहितीच असेल, आणि ज्यांनी मला सजेस्ट केलं ना त्यांना थँक्यू सो मच की तुम्ही मला ती क्रीम सजेस्ट केली, नाहीतर मग मी हिमालयाचीच यूज केली असती. आणि ती खरंच क्रीम ना बेस्ट म्हणजे बेस्ट आहे. आणि त्याची जी प्राईस आहे ना ती समथिंग काहीतरी 250 का 230पर्यंत आहे, पण क्वांटिटी ना खूप आहे, खूप. आता इथे माझ्याकडे नाही आहे, आतमध्ये आहे, त्याची क्वांटिटी ना खूप सारी आहे. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल. आणि आता बघूया उद्या ना, तुम्हाला आहे ना आमचा हॉल आहे, तिथे मी कुकीचे बेल्ट्स लावले. तुम्हाला नॉर्मल मी झलक देते, नंतर आहे ना मी तुम्हाला माझं प्रॉपर रूम दाखवेल, नीट अरेंज झालं की. अजून तसंच आहे. ते जे आहे ना ते सगळे ओल्ड कपडे आहेत, ते द्यायचे आहेत. आता सॅटर्डे किंवा संडेला बघूया काय करायचं त्यांचं, ते काढून ठेवलेत, कधीचे काढून ठेवलेत. आता दीपकला जेव्हा टाईम भेटेल तेव्हाच, कारण का पिल्लूला सोडून मी कुठे जाऊ शकत नाही. आणि ही जी वॉल दिसते ना, ज्या सोफ्याच्या वरची वॉल आहे, तिथे बाथरूम आहे आमचं. बाथरूम म्हणजे वॉश एरिया, वॉशरूम पण नाही बोलू शकत, बाथ एरिया आहे, सॉरी बाथ, आणि त्याच्या बाजूला वॉशरूम आहे. सो इथे ज्या वॉलवर ना मी पिल्लूचे फोटो फ्रेम्स लावणार आहे, जे बेडरूमला लावायची ना आधी ते. आणि जी ही वॉल आहे ना, त्या वॉलवर मी विचार केला आहे त्या 3 फोटो फ्रेम्स त्या लावायच्या, किंवा त्या 3 ज्या खाली मोठ्या दिसतात त्या बेडरूमला लावायच्या. इथे लावू की नको ते ह्या फ्रेमवर डिसाईड आहे की, नाहीतर सगळं असं फोटो फ्रेम मला जास्त असं आवडत नाही. त्याच्यामुळे इथे जर लावलं आणि तिकडे जर असं वाटलं की भरपूर सारं वाटते फोटो फ्रेम, तर मी तिथे लावणार नाही. आणि इथे मी अशी वेल लावून घेतली. इथे पण असं मला पुरं कवर करायचं, तर ते पण संडेलाच करेल, सॅटर्डेला किंवा संडेला. तिथे पण
अर्धा आहे ना तिथे लावे. इथे आहे ना केबलची वायर होती, राउटरची वायर आहे, त्याच्यामुळे ती कवर करण्यासाठी मी हे लावलेलं. पण नंतर गुड्डी पण बोलली की तिथे थोडंसं अर्धा वाटते मोकळं, सो आता तिथे पण मी लावून घेईल सॅटर्डे आयदर संडेला. इथे मी मंदिर ठेवले माझं, आणि इथे असा छोटासा स्टूल ठेवला आहे जेणेकरून पूजा बसून करता येईल, किंवा काय असंच तर कोण गेस्ट आलं की स्टूलवर बसता आलं पाहिजे. तिथे मॅट ठेवलं आहे. इथे सगळं पिल्लूचं आहे. हे पिल्लूचं तुम्हाला स्लायडर वगैरे ठेवलेली आहे, ती पण आता मला नीट करायची आहे. डेली हलवा माझी चालूच आहे. आता कधी प्रॉपर सेट होईल डोंट नो, माइट बी ऑलमोस्ट झालंच आहे, पण माझ्या माइंडमध्ये अजून 2-3 गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. आता बघूया. ते हुक्स असतात ना वॉलला लावायचे, ते आल्यानंतरच माझं अरेंज होईल, कारण का फायनल डिसिजन त्याचाच आहे. काय करणार आहे ते तुम्हाला मी नक्की शेअर करेन. आणि आता मी पटकन मला काहीतरी करते. आता पडली असते मला कळते काय गोष्ट कुठे ठेवायची काय ठेवायची ना ते पण अजून फिक्स नाही आहे. आज मी इथे ठेवलं तर उद्या तिथे ठेवेल असं पण चालू आहे माझं. किचनचं तर तसंच चाललंय. आज मी इथे ठेवलं तर नंतर मग विचारतं इकडे का ठेवू नये तिकडे का ठेवू नये, म्हणजे नुसतं किचनमध्ये. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल की जे सगळं मेस पडले ते मी कसं ऑर्गनाइज करते, कसं ठेवते, किती वेळ लागतोय मला घर अगदी नॉर्मल ह्याच्यावर आणायला आणि नॉर्मल रुटीनवर यायला मला. सो थोडे दिवस तुम्हाला त्याच्याच व्हिडिओ माझ्या बघायला भेटेल, कारण का पिल्लूला बघून तेवढं सगळी कामं आवरणं आहे. आणि उद्या आहे सॅटर्डे, सो उद्या जेवढं होईल तेवढं मी आवरून घेईल. संडेला तर दीपक घरी असतो, त्याच्यामुळे संडेला माइट बी माझं सगळं अगदी नीट लावलेलं असेल. तर चला बघूया आपण. चला बाय. टॅक कर दे, टॅक कर दे, टॅक जिंग चिकिंग जिंग चिकिंग जिंग चिकिंग जिंग.